वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे 14 जानेवारी आणि आम्ही चाललो आहे शिर्डीला. तर आमची ट्रेन आहे 6:45ची ठाण्यावरून वंदे भारत आणि चाललो आहे फायनली शिर्डीला ऑलमोस्ट 10 वर्षानंतर. सकाळचे वाजले 6 आणि आम्ही चालत निघालोय रिक्षा शोधायला. रिक्षा स्टँडवर काय रिक्षा भेटली नाही. बघूया आता सर्वोदयला तरी आहे का रिक्षा. शेअरिंग मंडळी सर्व चालतेच पुढे. तर थोडं चालून आम्ही पोचलो सर्वोदयला. तिकडे पण शेअरिंग रिक्षा नव्हते एक पण. तर आम्ही रस्त्यावरच वेट करत होतो. तेवढ्यात एक काका आले रिक्षा घेऊन. तर त्यांच्या रिक्षामध्ये अर्धे लोक गेले आणि मग थोड्या वेळात अजून एक रिक्षा आली, त्याच्यामध्ये आम्ही अर्धे लोक बसलो. 5 मिनिटात आम्ही पोचलो मुलुंड स्टेशनला. पण तिकडे पोचताच जस्ट एक ट्रेन आलेली, पण आम्ही तिकीट नव्हते काढले तर ती मिस झाली. मग आम्ही नेक्स्ट ट्रेनचा वेट करत होतो. नेक्स्ट ट्रेन होती 6:15ची टिटवाला, पण ती थोडी लेट आली, 6:31ला आली. त्याच्यात पण होते बरेच लोक, पण आम्हाला बसायला जागा भेटली. 5 मिनिटात आम्ही पोचलो ठाण्याला. रवीश, कसा वाटतंय पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसलाय? चांगला? कशी आहे ट्रेन? मस्त आहे. 10-20 वर्षांनी इकडेच तुला धावायचं ट्रेन मध्ये. तर मुलुंडवरून 5 मिनिटात आम्ही पोचलो ठाणे स्टेशनला. तिकडनं आम्ही गेलो प्लॅटफॉर्म नंबर 5 वर, जिकडे सर्व मोस्ट ऑफ वंदे भारत ट्रेन्स येतात. आणि तिकीटवरती जसं की तुम्ही बघितलंच असाल की आपले कंपार्टमेंटचा नंबर दिलेला असतो. तर टोटल वंदे भारतमध्ये 16 कंपार्टमेंट असतात, ज्याच्यामध्ये 14 नॉर्मल AC चेअर कार्स असतात आणि 2 एक्झिक्युटिव्ह चेअर कार असतात. तर जर तुम्हाला डायरेक्शन बघायचं असेल तर C1 स्टार्ट होतो कल्याण साईडनी आणि मग तिकडनं एंड होतो C14 एंड होतो आपल्या CSMT साईडला. मग तसं तुम्ही जा प्लॅटफॉर्मवर. तर ट्रेनमध्ये एंटर केल्यावर थोडं सेटल इन झाल्यावर तुम्हाला सर्व होतो टी, इन्स्टंट टी असतो तो. मला पर्सनली खूप आवडला. एक पॅकेट असतो, ते लोक गरम पाणी प्रोव्हाइड करतात, आपल्याला त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून बनवायचं असतं. तर टी मस्त आहे, मला खूप आवडला. त्याच्यानंतर मग ट्रेन साधारणतः कल्याणच्या इथे पोचल्यावरती आपल्याला सर्व होतो नाश्ता. तर नाश्त्यामध्ये होता उपमा, बटाट्याची भाजी, दही, 2 पुऱ्या आणि 1 कपकेक, विच वॉज डिसेंट. मला एवढा आवडला नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त नूडल्स, नारियल पाणी वगैरे पण सर्व केलेलं असतं, पण ते पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नसतं. यू हॅव टू पे फॉर इट. आता आम्ही नाशिकच्या पुढे थोडं आलो होता. नेक्स्ट स्टॉप आहे शिर्डी. ही बघा रुसलेली कीर्ती. रुसलेली रज्जू असते, पण आज रुसलेली कीर्ती आहे. बघा ते राज इकडे बघ. आम्ही झोपलाय. तर ओव्हरऑल माझा फर्स्ट एक्सपिरियन्स वंदे भारतचा खूप मस्त होता. टॉयलेट्स वगैरे क्लीन होते, सीट्स वगैरे सर्व साफ होते, स्पेस चांगला होता, सीट्स कम्फर्टेबल होते. तर वंदे भारतची कॅपॅसिटी अराउंड 1100 लोकांची आहे. आणि सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे ही पूर्ण वीक चालते ट्रेन, फक्त ट्यूजडेला सोडून. तर ट्यूजडेलाही बंद असते, हे तुम्ही नोट करावं. आणि हा प्रवास अराउंड 343 किलोमीटर्सचा होता, जो की 5 तास 20 मिनिटामध्ये कव्हर होतो. आणि ॲव्हरेज स्पीड अराउंड 70 किलोमीटर पर आवर्स आहे. साडे 11 वाजलेत. मी पोचलो शिर्डीला. बघू शकतो
मंडळी, रिक्षावाले काका 8 जणांचे 200 रुपये बोलत आहेत. आम्ही स्टेशन वरून बाहेर आलेलो आहोत. त्या रिक्षाकडे जाऊ. रिक्षावाल्या काकाने 160 रुपये सांगितले. खूप महाग आहे पण ठीक आहे. साईराम साईराम ओम साईराम. चला परत बोल. चला शिर्डीला आलो. तेव्हाची शिर्डी आताची शिर्डी खूप फरक पडला. कर्नाटकची लहान तेव्हाची शिर्डी अशी होती. शिर्डी सुचले ना मला तेव्हा फुलांचा वास दरवळायचा. आता इडली डोसा सांबर यांचा जो असेल चालू आहे. तेव्हाच्या शिर्डीत तुम्हाला आहे ना आनंद होता. परिसर आहे ना स्वच्छ होता. आता पण स्वच्छ आहे पण आता काय झालेले हॉटेल जास्त आले. काय व्यवसाय जास्त झाले आणि जे पाहिजे होतं तसं मंदिर परिसर राहिला नाही. प्युअर कॉम्प्लेक्स झालं ना. हा कॉम्प्लेक्स मुळे मंदिराला आलो बा कळत नाही. ठीक आहे ना, आपली लोक पण मानतात. हा लोक वाढले पण असं झालेले. आपली लोक पण मोठी होत आहेत. लोक मोठे झाले पण मन छोटे झाले ना. ते तर होणारच आता काय. इंटरेस्टेड झाले ना. मन मोठे व्हायला पाहिजे. ते पण आहे. अरे आता तुम्ही सांगता आम्ही 5वीला असताना आलो. आजी म्हणते उन्हाळ्यात आलो तेव्हा खूप आदर होता. पाचवीला पाणी द्यायची. आमची आजी होती ना तिथं पाचवीला पाणी द्यायची. हो साहेब लागतात. ते काही राहिलं नाही पहिल्यासारखं. माणसं चेंज झाली. तिथं पण चेंज झालं. मग काय झालं दाम दुप्पट वस्तू झाली. हार डबल विकतात. आता आम्ही मी पाहिलं मी आता काय सांगितलं त्या माणसाला. एका माणसाला 100 रुपये शिटाने सांगितले. आधी 20 रुपये बनवत होते. गाड्या नव्हत्या 100 रुपयाचे रिक्षावाले असं आहे. म्हणजे साहेब अत्यंत खूप पावलं जातं थोडं व्यवसायासाठी खूप रिक्षाचाच पूर्ण व्यवसाय. चार ट्रेन मारायच्या घरी जायचं. परत दुसऱ्या दिवशी यायचं. तेच आबा आहे सगळ्यांना सर्वांसाठी सगळ्यांची सोय केली. ही लाईन खाली आहे का? शिर्डी वही आते जिसे बाबा बोला. नाही मग हे तर सत्य आहे ना हो. आता एवढे हे झाले आम्ही सांगितली तुम्हाला मार्केटिंगची परिस्थिती सांगितली. पण श्रद्धेचा विषय जर झाला किंवा साईला यायचं जर झालं तर हे 100% त्याला त्याची जाणीव होती का आपल्याला बाबाने बोलवलं. हे निश्चित आहे. सगळेच नाही राहत. आता आम्ही असतो आम्ही गुरुपौर्णिमा उत्सव असं काही असलं तेव्हाच मंदिरात जातो. नाही तर दररोज तर जात नाही. दररोज बाहेर दर्शन द्वारका माहिती असं. ते तुम्ही बाहेरून आले म्हणजे 100% तुम्ही संसार सोडून आले बाबांनीच बोलवलं. हे काळ्या दगडावरची रेष. त्याला बघूया कसं आहे मंदिर. तर रिक्षा मध्ये तिकडच आहे मंदिर आपला. हॉटेल बघतोय. हॉटेल कौस्तुभ. हॉटेल बुक केलेलं आहे आम्ही. हॉटेल कौस्तुभ. तिसरा माल्यावर आहे वाटतं आपला रूम. एकच रूम बुक केलाय.
हा रूम घेतलेला आहे आपण. फायनली आम्ही पोचलो आहोत रूममध्ये. सर्वांनी चपला वगैरे काढले, फ्रेश झालो. आता चाललोय मंदिरात. आता खाली भेटूया. काय पिवळ्या कलरचा ड्रेस बोलला ना बघ ते विनयच्या हल्दीला. कीर्तीच्या हल्दीला. कीर्तीला तुझ्या हळदीला. ओके. हा हॉटेल घेतलाय आपण, कौस्तुभ. इकडनं 5 मिनिटं चालायला लागेल मंदिराकडे जायला. पुढे आमचा देवदर्शन कसा होतो, परतीचा प्रवास कसा होतो हे जाणण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.